सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमंत लहारी मॅन फ्रॉम न्यू स्टार हर्सल नवीन बाय एका बाजूला असेल तो आपण बघतो की अरुण कनोजे सर मॅन फ्रॉम चिरापाली आणि पहिला गोलंदाजी मार्क होती. आपण बघतो की कोहर संघाचा एक नामवंत गोलंदाज परंतु आज मात्र खेळतोय पेठ तालुक्याकडनं मिस्टर योगेश. यस लेट्स गो प्ले ऑन खेळ चालू. पहिला चेंडू हाताला जातोय कारण की नक्कीच मॅन फ्रॉम हर्सल मिस्टर हेमंत लहारी सर मध्ये हा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये चेंडू लॉब केला जातोय. चेंडू कर्मचारी क्षेत्ररक्षक होता. स्टार तर खेळाडू आहेत परंतु स्टार खेळाडू असल्यानंतर चेंडू झेलण्यासाठी मार्गस्थ झालेला मात्र हा खेळाडू चेंडू पर्यंत आला. चेंडू झेलला नाही. फलंदाजाला जीवनदान भेटतंय. हेमंत लहारी या फलंदाजाला जीवनदान भेटतंय. षटकातील मात्र दुसरा चेंडू राईट ओव्हर द स्टंपच्या मध्ये पुढचा चेंडू स्विचचा मात्र फटका खेळण्यामध्ये पूर्व तयारी केली होती. अरुण कनोजे सरांनी चेंडू पळीचा समन्वय झाला नाही. अर्थात पुन्हा एकदा मात्र एक धाव तर मात्र कंप्लीट केली जाते कारण की मित्रांनो महामुकाबला आहे. या ससुनेकरांच्या वतीने मात्र ही स्पर्धा मात्र आयोजित केली होती. कंसला क्रिकेट क्लब ससुने यांच्या वतीने मात्र ही स्पर्धा महामुकाबला चालू झालाय. त्र्यंबकेश्वर तालुका विरुद्ध पेठ तालुका हा महामुकाबला. या महामुकाबल्याची मात्र जी ट्रॉफी आहे अतिशय मात्र मानाची ट्रॉफी आदरणीय प्रकाशजी चौधरी साहेब यांच्या नावाने मात्र ही ट्रॉफी मात्र दिली जाईल. यावेळेला षटकातील मात्र तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलेला फटका ऑन साईडला फ्लिक केलेला फटकावरती बघतो की कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून करतो आणि कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. आदरणीय निवृत्ती बोडके सरांच्या वतीने जर मात्र 100 धावा पूर्ण केल्या तर कॅश प्राइज असेल ते 1001 रुपयाचं आणि त्यानंतर जर मात्र त्र्यंबकेश्वर तालुका जिंकला तर मात्र कॅश प्राइज मात्र 501 रुपयाचे बक्षीस आदरणीय निवृत्ती सरांकडे मात्र हे बक्षीस येते मॅन फ्रॉम धुमोडी. त्यानंतर आदरणीय विक्रम चौधरी साहेब यांच्याकडनं पेठ तालुक्याला कॅश प्राइज असेल ते 1001 रुपयाचे बक्षीस. ऑन साईडला मोठा फटका वन मार्क्स सीमा रेस्ता नाही पार होत. या ठिकाणी मात्र सुरक्षित रक्षण आणि सुरक्षित रक्षण करत असताना जीवाचं रन केलं जात. 2 धावा पूर्ण. फटका बघायला भेटला. पुढील चेंडूवरती मात्र नक्कीच ऑन साइड मध्ये प्ले केल्याचा प्रयत्न कारण की नक्कीच याच कॅप्टन मात्र जिम्मेदार मध्ये समावतो कारण की कॅप्टनचा मात्र जे आपण मनोगत व्यक्त करत असं मात्र कॅप्टनने सांगितलं की 100+ मात्र धावा उभा करण्याचं मात्र लक्ष उभं करण्याचं मात्र आमचं धाडस असेल. योगेश गोलंदाजी मार्क होती. षटकातील चेंडू टाकून झाले ते आमचे गुणलेखक मिस्टर रामदासजी भरसटा मला सांगतात की 5 चेंडू अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. 10-12 पर्यंत स्टार्ट केला राईट ओव्हर द विकेटच्या बाजूला खराब लेन सिच्युएशन अद्याप मात्र आपल्याला बघायला मिळतं की वाईडच्या सरपंचांनी घोषित केला आहे. मित्रांनो आपण बघतो की नक्कीच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांचे सुपुत्र आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब काही क्षणातच मात्र या मंचाला भेट देण्यासाठी मात्र येतील. ॲडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब सुद्धा मात्र येतील. और रिव्हर्स फटका कारण की नक्कीच अक्षरशः टिटफॉट टायमिंग मध्ये मात्र चेंडू मात्र बघायला भेटला नाही कारण की नक्कीच अरुण कनोजे सरांमध्ये हा रिव्हर्स फटका मात्र खेळण्याचा धाडस दाखवला होता. समन्वय झाला नाही. अर्थात आपण बघतो की नक्कीच 1 धाव पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. फलकावरती धावसंख्या बिनबाद 10 ही धावसंख्या बघायला भेटते ती त्र्यंबकेश्वर तालुक्या या संघाची मात्र ही फलंदाजी. की काय अक्षरशः मध्ये आपण बघू शकता की ऑन साइडला फेकून दिलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल. नो मिस्टेक अँड इट्स गॉन.
शेख साहेब यांचं मात्र नक्कीच आगमन होतंय आणि त्यांच्या समावेत आहेत मात्र अकलाबाई शेख यांचंही देखील माझा शब्द सुनल्याने सरचं स्वागत करतोय आणि मला त्यांच्या सोबत मात्र उपस्थित असतील ते आलेल्या तमाम मान्यवरांचा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. साहेबांना मात्र विनंती करतो की साहेब आपण मात्र नक्कीच मंद मंद पावलांनी का होईना आपण मात्र व्यासपीठावरती येऊन आपलं मात्र स्थान निश्चित करायचं आहे. एक मोठं कर्तृत्व ज्यांचं नेतृत्व की कुठेही टुर्नामेंट असू द्या कुठेही मात्र नक्कीच कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाला मात्र भेट देणार आणि हा महामुकाबला मात्र नक्कीच हा सामना मात्र सुरू आहे. साहेबांची आम्ही मात्र प्रतीक्षा केली वाट बघितल्यापर्यंत साहेब थोडंसं मात्र लेट उपस्थित झाले नाहीतर मात्र त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला असतात. शेवटी मात्र तुंगार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला आणि त्यानंतर मात्र नक्कीच जवळ तो मॅच कडे राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पोल्टाचे ऑन साइडला फेकून दिला चेंडूला. यावेळेला बिगेस्ट फरक आणि बिगेस्ट फरक असताना चेंडू सीमारे सपार जातोय षटकार. व्यासपीठावरती यावं. वेलकम. सुरेख चेंडूला मात्र खेळून करतोय तत्पूर्वी मात्र बघतोय की किरण सर अतिशय मात्र चांगली मात्र गोलंदाजी करतात कारण की हा महामुकाबला आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आतापर्यंत 8 धावा खर्च केले आहेत आणि आतापर्यंत 8 धावा खर्च करताना फलकावती धावसंख्या बघायला मिळते ती 18 ही धावसंख्या. 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू स्लोवर गतीमध्ये मात्र परिवर्तन केलं जातंय. आज द गुड डिलिव्हरी स्टार्ट डिलिव्हर्ड मध्ये मात्र चेंडूला सोडलाय. षटकाची समाप्ती षटक क्रमांक नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती 18 धावसंख्या. प्रमुख 2 फलंदाज बाद झालेत त्र्यंबकेश्वर तालुक्याकडनं. आदरणीय या स्पर्धेचे मात्र अध्यक्ष आदरणीय आपण मात्र बघू शकता की नक्कीच प्रकाशजी चौधरी साहेब यांच्यामध्ये शुभ असते ऍडव्होकेट वकीलभाई वाजिदभाई शेख साहेबांचं मात्र सहसा स्वागत केलं जाईल. साहेबांना मात्र विनंती करतो की साहेब मात्र आपण मात्र नक्कीच हा सत्कार स्वीकारायचा आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्कीच पहिल्या दिवसापासून आम्ही मात्र प्रतीक्षामध्ये होतो की नक्कीच आमचे आदरणीय वकील साहेब मात्र कधी येते पण आजच्या दिवसामध्ये नक्कीच व्यासपीठावरती मात्र उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या समावेत मात्र नक्कीच अक्षरशः आपण मात्र बघू शकता की नक्कीच तुंगार साहेबांच्या शुभ असते अखलाकबाई शेख साहेबांचं मात्र सहसा स्वागत केलं जाईल. पुष्प आणि श्रीफळ देऊन मात्र सहसा स्वागत केलं जाते. त्यानंतर धुमोडीकर या ठिकाणी मात्र आपण मात्र बघू शकता की दत्तूभाऊ नाही तर मात्र निवृत्ती भाऊ बोडके यांचे देखील सहसा स्वागत केलं जाईल. शॉट खेळ ऑन साइडला प्ले केलेला फटका नामदेव गुलमच्या बॅट मध्ये एक चांगला फटका बघायला मिळतोय. एक धाव तर बघायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र जाऊया मॅच कडे. की टीम प्लॅनिंग काय असते. फुलाने मात्र गुंजली माळ आणि फुलाने मात्र गुंजली माळ मात्र बघायला मिळते कारण की नक्कीच दोन्ही संघाची मात्र एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणार मात्र हे संघ महामुकाबला एक गोल्डन चान्स नामी संधी असेल की त्र्यंबकेश्वर तालुक्या हा जर संघ मात्र जिंकला तर मात्र नक्कीच ऍडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब मात्र येण्याच्या अगोदरच आम्ही मात्र अनाउन्समेंट केलं होतं की साहेबांकडे मात्र कॅश प्राइज असेल ते मात्र 500 रुपयाचे बक्षीस आणि त्यानंतर मात्र निवृत्ती बोडके सरांकडे मात्र बक्षीस असेल ते कॅश प्राइज मात्र 1001 रुपयाचे बक्षीस
असं मात्र आम्ही सूचित जाहीर केलं होतं, परंतु मात्र नक्कीच आपण बघतो की नक्कीच यावेळेला राईटम ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पुढचा चेंडू स्टेप आउट झाला. प्रशांत महाले सुरेखपणे मात्र चेंडूला खेळून करतोय. तत्पूर्वी बघतो की एक धाव तर बघायला भेटते, यामध्ये शंका नाही. विक्रम भाऊ चौधरी साहेब यांच्याकडे मात्र पेठ तालुक्यासाठी मात्र कॅश प्राइज लागते 1001 रुपयाचं बक्षीस. कारण की नक्कीच विक्रम भाऊ चौधरी साहेबांनी मात्र नक्कीच बक्षीस लावताना की दोन्ही संघ आपलेच आहेत, तरी सुद्धा मात्र नक्कीच मॅन फ्रॉम पेठ असल्यामुळे पेठ तालुक्यातील मात्र खेळाडूंना मात्र हे बक्षीस लावलेलं आहे विक्रम भाऊ चौधरी साहेबांनी. पुढील चेंडू ऑन साईडला नामदेव गुलाम यांच्या बॅट मध्ये मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. ऑन साईडला मात्र चेंडूला फेकून दिलाय. वन बाप नंतर चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षण घेतोय मिस्टर दीपक. सुंदर क्षेत्ररक्षण करतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्याची मात्र धावसंख्या बघायला मिळते ती 22. 2 प्रमुख फलंदाज बाद झाले आणि 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर 22 ही धावसंख्या योगेश करतोय. गोलंदाजी षटक क्रमांक 3, कारण की मेंटली मात्र पॉवर प्लेचं मात्र शेवटचे षटक असेल. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नामदेव गुलामला मात्र आजच्या दिवसामध्ये नामी संधी, कारण की ज्याने चांगली फलंदाजी केली होती या मैदानावरती. हाच आत्मविश्वास, हाच जल्लोष, हाच या ठिकाणी मात्र नक्कीच जल्लोष बघायला मिळतोय. मिस्टर नामदेव गुलाम यांच्या बॅट मधून येतोय एक लवली स्ट्रोक, 6 धावा. मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये आपण मात्र बघतो की नक्कीच लकी ड्रॉच्या मध्ये नक्कीच चिठ्ठ्या ज्यांना मात्र वाटप करण्यात आल्या त्यांना मात्र नक्कीच लकी ड्रॉच्या चिठ्ठ्यामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत. ज्याचा मात्र पहिला क्रमांक येईल, ज्याचा मात्र दुसरा क्रमांक येईल, त्याला मात्र नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर मात्र नक्कीच पारितोषिक असेल. नामदेव गुलामच्या बॅट मध्ये मात्र एक मोठा फटका बघायला भेटला. षटकार. यावेळी मात्र हा चेंडू थोडासा मात्र नक्कीच वेट अँड वॉच मध्ये मात्र चेंडू खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू फळीचा समन्वय झाला नाही, अर्थात डॉट चेंडू. षटकामध्ये मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. किरण गांगुडे सर मात्र नक्कीच पेठ संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि नक्कीच त्र्यंबकेश्वर तालुक्याचं मात्र प्रतिनिधित्व करत असताना हेमंत लहारी सर आउटसाइड टॉप क्रमांकामध्ये चेंडूला ठेवले, कारण की नक्कीच लगातार 2 चेंडू डॉट. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकर्ती धावसंख्या 28. 2 फलंदाज बाद. नामदेव गुलाम मात्र खेळतोय. आपण मात्र बघतो की नक्कीच नामदेव गुलामच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार 9 धावांवरती खेळतोय. त्याला साथ देतोय मिस्टर प्रशांत महाले. आउट झालेला फलंदाज प्रशांत लहारी सर, माफ करा हेमंत लहारी सर, कारण की एक षटकार मारला आणि त्यानंतर आपण मात्र बघितलं की 10 धावांवरती बाद झाले आणि त्यांचे साथीदार मिस्टर अरुण कनुजे सर 7 धावा काढून मात्र बाद झाले. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर मात्र परतलेली आहे, पण मला हे दिग्गज दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, कारण की कंसरा चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 तालुका पेठ जिल्हा नाशिक यांच्या वतीने मात्र ही स्पर्धा. या स्पर्धेला मात्र सलग मात्र लगातार कोणी मात्र 3 षटकार मारा, कॅश प्राइज तुम्ही मात्र कमावा. कारण की आपण मात्र बघतो की कॅश प्राइज मात्र असेल ते खंडू राऊत नवी मुंबई पोलीस यांच्याकडे मात्र कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर कैलास चौधरी आणि नामदेव चौधरी अंबादास चौधरी यांच्याकडनं सुद्धा मात्र नक्कीच कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचं बक्षीस. अंबादास चौधरी सभापती पीठ व कैलास चौधरी सरपंच गणसेत यांच्याकडे मात्र कॅश प्राइज मात्र नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. बघायचं की नक्कीच राईट राऊंड द विकेटच्या बाजूमध्ये षटकामध्ये पहिला चेंडू हाताने सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती. रिव्हर्स फटका मात्र खेळण्यामध्ये पूर्व तयारी केली होती प्रशांत महाली यांनी. चेंडू फळीच्या मध्ये समन्वय झालं, थोडंसं मध्ये गचा क्षेत्ररक्षण बघायला भेटला आणि गचा क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर 2 धावा तर बघायला भेटतील, यामध्ये शंका नाही. एका धावेला किती डिमांड आहे हे मित्रांनो तुम्हाला माहित आहे. आकर्षक चषक प्रशांत महाली तयार. शॉट चेंडू ऑन साईडला फेकून दिला. चेंडूला स्केलच्या रिजन मध्ये चेंडू जातोय दर्शक दीर्घामध्ये. बिग फटका, 4 धावा आणि 4 धावानंतर मात्र या ठिकाणी फलकावरती धावसंख्या जाऊन मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाते 34 धावसंख्या. आपण बघतो की जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मात्र जेवढे समर्थक जॉईंट असतील सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय, कारण की नक्कीच जीटीसीच्या मात्र एक चांगला मात्र कॅमेरामॅन मिस्टर कुणाल इंदप आणि त्यांच्या समाज मात्र नक्कीच जयंता मोरे यांचे देखील मात्र शब्द सुनणारे वारंवार सहर्ष स्वागत करतोय. किरण सर करतात गोलंदाजी. पवार वायरमॅन साहेबांकडून सुद्धा मात्र बक्षीस लागले आहे. मात्र पेठ तालुक्याला 300 रुपये बक्षीस. आउटसाइड ऑफ स्टंपला मात्र दिस इज माय लवली हँड पॉवर. परंतु मात्र यावेळेला बघतोय की नक्कीच चांगलं मात्र क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर 1 धाव तर बघायला भेटते. नामदेव गुल्लम आज मात्र किल्ला लढवायचा आहे. किरण गांगुडे सर गोलंदाजी भूमिकामध्ये आपल्याला मात्र बघायला भेटतात. षटकामध्ये चेंडू टाकून जाते 3 चेंडूचा खेळ शिल्लक.
की दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदा, झुकलो तर मुद्राचा, मुद्रामानाचा, कणसरा चषकाचा. चला देऊया सलामी या कणसरा चषकाला. या वेळेला दमकम मध्ये मात्र फटका घेऊन जातोय पाठीमागे क्षेत्ररक्षक देण्यात असेल, कारण की समोरचा संघ जर मात्र लक्षात घेता, पेठ तालुक्याचा जर संघ लक्षात घेता तर मात्र नक्कीच सगळे मात्र इन्फॉर्म खेळाडू आहेत. जो मात्र त्र्यंबकेश्वर तालुका खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, या तालुक्यांपैकी जे खेळाडू खेळतात मैदानाच्या आतमध्ये, एकही संघ मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं स्थान मात्र नक्कीच टिकून ठेवलं नाही. शॉट चेंडू, बिग हिट, प्रशांत महालेच्या बॅटमध्ये येतोय एक बिग षटकार. यावेळेस मात्र जबरदस्त मात्र फटका आणि जबरदस्त फटका खेळत असताना षटकार जातोय, कारण की थोडीशी मात्र नक्कीच हसी मजाक सुद्धा मात्र केली पाहिजे. आणि जनार्दनजी लारे मेजर यांच्याकडनं काही मात्र एक शब्द निघाला, कारण की नक्कीच मित्रांनो एक क्रिकेट आहे, हसून खेळून मात्र क्रिकेट खेळायचा आहे, कारण की नक्कीच हा बिग फाईटचा मुकाबला हा तुम्हाला बघायला भेटतोय. प्रशांत महालेच्या बॅटमध्ये एक चांगला मात्र फटका येतोय, षटकार आणि षटकारच्या साह्यामध्ये फलकावरती धावसंख्या आपण बघू शकता की 42 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, राईट टर्म राऊंड विकेटचा मात्र प्रशांत महालेसाठी ऑन साईडला फेकून दिलाय चेंडूला, कारण की नक्कीच पुन्हा एकदा चेंडू फळीचा समन्वय झालाय. 2 चेंडूवरती 2 षटकार येतात आणि 2 चेंडूवरती 2 षटकार येत असताना धावसंख्या बघायला भेटते ती 48 धावसंख्या. ओव्हर नंबर 4, 4 षटकाचा खेळ समाप्त. 48 लॉस ऑफ द 2 विकेट. त्र्यंबकेश्वर तालुक्याची मात्र ही धावसंख्या बघायला भेटते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला होता योगेश या गोलंदाजाने, दुसऱ्या षटकामध्ये किरण या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या. योगेश या गोलंदाजाने पुन्हा एकदा मात्र 10 धावा मात्र खर्च केल्या, परंतु चौथ्या षटकामध्ये मात्र 20 धावांचं षटक आलं किरण सरांचं, आणि हे षटक महत्वपूर्ण मात्र मानलं जाईल ते त्र्यंबकेश्वर संघासाठी. चोळमुखच्या मैदानावरती जो मात्र सामना होणार आहे, नक्कीच बिग फाईटचा मुकाबला, त्याच्यासाठी ॲडव्होकेट वाजिदभाई शेख साहेबांनी मात्र जर्सी मात्र नक्कीच दिलेली असेल, परंतु यावेळेस आपण मात्र बघतो की नक्कीच तुंगार साहेबांकडे मात्र ही जर्सी असेल. यावेळेला नामदेव गुलामसाठी हा चेंडू मात्र थोडासा मात्र नक्कीच थांबून येतोय. चेंडू पळीचा समन्वय होतात मात्र एक धाव तर बघायला भेटते, यामध्ये शंका नाही. आज मित्रांनो मात्र जेवणाची सुविधा सुद्धा मात्र उपलब्ध झाली होती. आदरणीय दिलीप चौधरी साहेब यांच्या वतीने मात्र नक्कीच ही सुविधा मात्र उपलब्ध करून दिली होती. तमाम क्रीडा रसिकांना मात्र एक महाप्रसाद म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. या स्पर्धेचा महाप्रसाद मात्र नक्कीच घेतलेला आहे तुम्ही आम्ही. प्रशांत महाले ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला मात्र चांगल्या फटक्या बघायला भेटतात, कारण की नक्कीच मागील सामन्यामध्ये मागील षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार मारले. यावेळेला गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये लहुराज वगैरे गोलंदाजी मारत आउट साइड ऑफ चेंडूला खेळ करतोय. नक्कीच याच यावेळेला सुपर फटका खेळत असताना चेंडू सीमा रेषा षटकारासाठी. लगातार 3 षटकार आले आहेत मित्रांनो, हे मात्र नक्कीच विसरून का जमणार नाही, कारण की आपण बघतो की नक्कीच लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार येतात. खंडू राऊत मुंबई पोलीस यांच्याकडे कॅश प्राइज असेल ते मात्र कॅश प्राइज 500 रुपयाचे बक्षीस, आणि त्यानंतर मात्र नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच जे माजी सभापती साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांच्याकडे सुद्धा मात्र कॅश प्राइज असेल ते 500 रुपयाचे बक्षीस. वाह, सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी मात्र नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपवरती आमची मात्र चर्चा चालू होती, आणि त्या चर्चेला मात्र नक्कीच आम्ही सांगितलं होतं की नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक फुल परफॉर्मन्स करण्याच्या मात्र पार्श्वभूमीमध्ये मात्र क्या बॅटमिंटनच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल फलंदाज बाद होतोय. प्रशांत महाले बाद होते, हलकासा मात्र थांबून येणारा चेंडू आणि त्यापूर्वी मात्र सुंदर झेल आणि सुंदर झेल पकडत असताना प्रशांत महाले मात्र माघारी परतोय. प्रशांत महालेच्या बॅटमधून लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार आले, आणि त्यानंतर मात्र त्याची मात्र वैयक्तिक धावसंख्या आपण बघू शकता की 23 या धावसंख्यावरती मात्र यावेळेला मात्र प्रशांत मात्र बाद झाला, आणि प्रशांत बाद झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघू शकता की फलकावरती धावसंख्या ती 55 धावसंख्या 5व्या षटकातील मात्र नक्कीच अद्याप मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, आपण मात्र बघतो की मिस्टर अकबर शेख
गोलंदाजी मार्क होते आपण मात्र गोलंदाज मात्र बघू शकता की मिस्टर लहू या ठिकाणी मात्र नक्कीच आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब मात्र उपस्थित होताना त्यांचं देखील मात्र सहर्ष स्वागत करतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू लँड करत आहे. नामदेव गुलामच्या बॅट मध्ये मात्र येतोय मात्र बिग फटका. स्टँड अट डिलिव्हर चेंडू सीमर सपलीकडे. जबरदस्त मात्र नक्कीच फटका आणि जबरदस्त मात्र फटका खेळता मात्र नक्कीच चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय की 4 धावांसाठी आणि 4 धावांसाठी मात्र चेंडू मात्र जात असताना फलकावरती धावसंख्या चलती 59 धावसंख्या. नामदेव गुलाम याही वेळेला नक्कीच एक चांगले मात्र विनिंग खेळतोय. जबरदस्त हिट. बिग फटका मारताना मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी 6 धावांसाठी. महामुकाबला. आपण बघतो की नक्कीच मंद मंद पावलाने नक्कीच आपण मात्र मानवरांची मात्र वाट बघत होतो की नक्कीच आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी मात्र आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत मात्र हिरामनजी पवार साहेब सुद्धा मात्र उपस्थित असतील. साहेबांना मात्र विनंती करतो की साहेब मात्र आपण मात्र व्यासपीठावर यावं असे मात्र आपणास विनंती करतो. यावेळेला मात्र नक्कीच एक चांगला मात्र फटका नामदेव गुलाम आज मात्र नक्कीच पूर्ण जोमाने खेळतोय. त्यांच्या सोबत मात्र आपण मात्र बघतो की नक्कीच रविभाई दलपतपूर माजी सभापती यांचेही देखील मात्र आगमन होते. त्यांच्याही मात्र शब्द सुनाने सहर्ष स्वागत करतोय. आज मात्र नक्कीच या मंचाला मात्र भेट देण्यासाठी अनेक प्रमुख अतिथी मात्र विराजमान होतील यामध्ये शंका नाही. ऑल इज वेल. चांगली स्पर्धा. उपस्थित सर्व मान्यवरांचा मित्रांनो सहर्ष स्वागत करतोय. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 66. महागडा ठरला तो गोलंदाज मिस्टर लहू. अद्यापी 12 चेंडूचा खेळ 18 चेंडूचा खेळ शिल्लक. या ठिकाणी मात्र साहेबांचं मात्र आगमन होतं ना. साहेबांना मात्र नक्कीच एक सदस्य मात्र नमस्कार करतोय. नक्कीच साहेबांबद्दल मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहात. आपलं मात्र सहर्ष स्वागत करणं एकदा मित्रांनो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत करत आहे. कारण की नक्कीच आपण बघतो की आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेबांचं सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र आगमन होतंय. ऑर्धस्टंपच्या परिमध्ये गोलंदाजी मध्ये केली जाते आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी मात्र नामदेव साठी हा सिनेमा सुरेखपणे मध्ये चेंडूला खेळून काढतो. सुरेखपणे मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव तर बघायला भेटते. नक्कीच दुसऱ्या दर्शक मात्र प्रवृत्त होत असताना समन्वय झालं परंतु मात्र नक्कीच एक धाव नंतर फलकावरती धावसंख्या जाऊन मात्र पुढे सकते 67 धावसंख्या. नामदेव गोलंदाजी मार्क होती. आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब आणि त्यांच्या समावेत मात्र नक्कीच एक युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय हिरामनजी पवार साहेब हे मात्र गोकुळभाऊ साहेबांसोबत मात्र येताना व्यासपीठाकडे अभिनंदन आहे साहेबांचं की दृष्टी इच्छा शक्ती निर्णायक नेतृत्व अथंग परिश्रमाचे प्रतीक आणि याच अनुषंगाने मात्र नक्कीच विचार मंचावरती मात्र आगमन होतंय साहेबांचं. गुड लेन सुपर बॉलिंग आणि सुपर बॉलिंग असल्यानंतर मात्र नक्कीच आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेबांचं नक्कीच आमच्या व्यासपीठावरती मात्र आगमन होतंय. यास मिस्टर कुणाल इंदप कॅमेरामॅन साहेबांचं मात्र सहर्ष स्वागत आहे. कारण की नक्कीच एक निर्णायक नेतृत्व खंबीर नेतृत्व तुम्हाला मात्र माहित आहे की नक्कीच ज्यांचं मात्र नक्कीच एक मोठं योगदान असतंय. कारण की आज मात्र नक्कीच विचार मंचावरती मात्र प्रमुख अतिथी मात्र आपल्याला मात्र लाभलेले आहेत. जाऊया मॅचकडे कारण की महामुकाबला आणि महामुकाबला असल्यानंतर यावेळेला हा सुरेख चेंडू उजव्या साईडला मात्र चेंडू मात्र जातो आणि उजव्या साईडला मात्र चेंडू जात असताना आपण बघतो की नक्कीच वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला आहे. मानाची स्पर्धा कारण की पहिल्या दिवसापासून मात्र या मानवांची मात्र प्रतीक्षा होती परंतु आजच्या दिवसात शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच हे प्रमुख अतिथी मात्र तुम्हाला मात्र मित्रांनो लाभलेले आहेत का नाही. मैदानाच्या चारही बाजू मात्र क्रीडा रसिकांची मात्र वर्दळ क्रीडा रसिकांची मात्र जी वर्दळ आहे आणि मानवरांची मात्र गर्दी आपल्याला मात्र नक्कीच विचार मंचावरती मात्र बघायला भेटते. कारण की नक्कीच एक निर्णायक नेतृत्व करण्याची मात्र धमक आहे. यावेळेला मात्र नक्कीच यार करण्याचा प्रयत्न केला होता. सुंदरपणे मात्र चेंडूला खेळून करतो. एक्सरचा मात्र एक धाव तर मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी मात्र प्रवृत्त होत असताना तम काय लबराचा पाय दादा हाक मारचा रॅमबाज आहे. 2 धावा पूर्ण लेग बायच्या इशारा पंचांकडे येतोय.
षटक चालू होते. आपण बघतो की सहावं षटक चालू असताना अद्याप मध्ये 3 चेंडू खेळ शिल्लक. थोडासा मात्र थांबून येतोय चेंडू आणि थोडासा थांबून येते असल्यानंतर आपण बघतो की नक्कीच हलकासा मात्र एच घेऊन मात्र चेंडू मात्र शॉट स्कर्लकच्या क्षेत्रामध्ये जातोय. मिस्टर योगेश त्या ठिकाणी मात्र तयार असतील. मॅन फ्रॉम निरगुडे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच जबरदस्त होते आणि मॅच जबरदस्त होत असताना आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी ओव्हर द स्टंपच्या आपण गोलंदाजी केली जाते. ओ फुलटॉस चेंडू बिग फटका. साहेबांच्या स्वागतासाठी मात्र हा चेंडूला मात्र खेळून काढतोय कारण की मिस्टर नामदेव गुलाम आज एक अफलातून कार्य करताय त्र्यंबकेश्वर तालुक्या संघासाठी. बिग हिट षटकार. अद्याप मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि अद्याप मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असताना त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मात्र धावसंख्या जाऊन मात्र पुढे सरते. त्र्यंबकेश्वर तालुका संघाची धावसंख्या आपण मात्र बघू शकता की 77 धावसंख्या 77. यावेळेला बघायचं की नक्कीच पुढचा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा मात्र नक्कीच मोठा फटका आहे कारण की इंटू द गॅप मध्ये मात्र चेंडू खेळून करतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळून काढल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल. 2 धावा तर पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावासाठी मात्र प्रवृत्त आहेत की नाही 2 धावांती मात्र समाधान. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 6 षटकाचा खेळ समाप्त. 79 3 फलंदाज बाद आणि 79 ही धावसंख्या बघायला भेटते. मित्रांनो कुठलाही संघ असू दे पेनल्टी लागली जाईल. फक्त टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच आपण मात्र प्रोत्साहन द्यायचं आहे. समर्थक असले तरी सुद्धा मात्र नक्कीच पेनल्टी लागली जाईल कारण की नक्कीच एक जबरदस्त मात्र मॅच आहे. मित्रांनो एक प्रोफेशनल क्रिकेटकडे आपण मात्र वाटचाल केलेली आहे. त्र्यंबकेश्वर तालुका संघ असेल किंवा पेठ तालुका असेल कुठल्याही संघाच्या मात्र समर्थकांनी किंकाळ्या मारायच्या नाहीत. फक्त टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मात्र त्यांचं प्रोत्साहन द्यायचं आहे. बारा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येतोय गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा मिस्टर लहू. व्यासपीठावर मात्र आपण बघतो की नक्कीच की विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय विधानसभेचे मात्र उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांचे मात्र सुपुत्र तुमच्या आमचे नक्कीच युवकांचे मात्र प्रेरणास्थान आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब आणि त्यांच्या समवेत हिरामनजी पवार साहेब आणि त्यांच्या समवेत मात्र असे मात्र कित्येक मात्र मान्यवर आदरणीय वाजिदभाई शेख साहेब सुद्धा मात्र उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचा मी शब्द सुनल्याने वारंवार सरचं स्वागत करत आहे. इनसाइड मध्ये लॉफ्ट केले जाते चेंडूला सेंड जात आहे. आउट ऑफ पार्क मध्ये चेंडू सीमार सपार षटकार. Big hit. I do not wish that to Solomon that anymore, but by the cricket game only practice man perfect. Mr. Akbar Shekhच्या बॅट मध्ये येतोय बिग हिट. की कर्तृत्व ज्यांच्या सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचं हिमालयाप्रमाणे ज्यांच्या आगमनामध्ये हा सोहळा फुललाय. स्वागत करतोय शब्द सुमनांच्या परिजताने सर्व मानवरांचा सहर्ष स्वागत आहे. उडान घाटच्या मैदानावरती कारण की नक्कीच उडान घाटला मात्र येण्यासाठी मात्र पहिल्यांदा मात्र पाय वाटवते आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच आज मात्र पार्किंग झोन मध्ये गाड्या लावायला मात्र जागा नाही. अलोट गर्दी. कनसरा चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 तालुका पेठ जिल्हा नाशिक यांच्या वतीने मात्र आयोजित केली ही कनसरा मध्ये स्पर्धा. यावेळेला राईट राऊंड द विकेटच्या मध्ये लवराज वगैरे करतोय गोलंदाजी. फुलटा चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिक केलेला फटका पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असताना नक्कीच काखेत कसा कवला वरचा समोर चेंडू होता नंतर कुठे मात्र वेगळीकडे गेली होती. त्याचाच फायदा मात्र उचलताना 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या मात्र पुढे सरकते 87 लॉस ऑफ द 3 विकेट. त्र्यंबकेश्वर तालुक्याची मात्र ही धावसंख्या. यावेळेला राऊंड विकेट जाऊन दिला चेंडू कारण की आपण बघतो की नक्कीच अकबर शेख मात्र स्ट्राईक इनला ज्यांच्या नक्कीच हाताची चव मात्र मित्रांनो आपण मात्र बघितली परंतु मात्र नक्कीच अतिशय मात्र चांगलं मात्र भोजन मात्र नक्कीच झालं. तमाम खेळाडू वर्गांना तमाम क्रीडा रसिकांना मात्र हे ससूनेकरण मात्र नक्कीच एक नामी संधी मात्र उपलब्ध करून दिली. हा मंच फुललाय आजच्या दिवसामध्ये मानवरांच्या वतीने आणि त्याच अनुषंगाने बघतो की क्रीडा रसिकांची मात्र वर्द आहे. षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला फेकून देण्याची मात्र पूर्व तयारी दाखल होती. हवेमध्ये चेंडू जातोय. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू लँड होता. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू लँड झाल्यानंतर
एकाला हाय दुसऱ्याला बाय, तिसरा संघ पळून जाय की नाही, नाही दोन धावांमध्ये समाधान आणि दोन धावांमध्ये समाधान मानत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पंच 90 धावसंख्या बघायला भेटते. जर 100 धावा पूर्ण केल्या तर मात्र नक्कीच निवृत्ती बोडके सर, मॅन फ्रॉम धुमोडी, त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने कॅश प्राइज असेल 1001 रुपयाचे बक्षीस. अद्यापि 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 90 धावसंख्या बघायला भेटते. अकबर शेख मध्ये तयार असतील आणि अकबर शेख साठी मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा मध्ये फुला लेनचा मध्ये चेंडू होतो. यॉर्कर त्या मध्ये चेंडू हातातोय. एका बाजूला तयार होतो मिस्टर नामदेव गुल्लम, मॅन फ्रॉम कातोडपडा. लहान रोपा बारीक चापा फुल्ला अंगणी फुलं. जर मात्र हा अंगणी फुलला तर मात्र नक्कीच ओंजळीने फुलं वेचण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संघाचे खेळाडू मात्र तयार आहेत. जेव्हा मात्र आपल्या स्वतःच्या संघासाठी मात्र खेळतोय तेव्हा मात्र अशी मात्र कधी मात्र नक्कीच फलंदाजी बघायला भेटली नव्हती. परंतु आज मात्र नक्कीच की माझी ओळख का आहे नामदेव गुलाम म्हणून, मेक स्टायलिश खेळाडू म्हणून का प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये, हे चित्र मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय मिस्टर नामदेव गुलाम या फलंदाजाने. दोन चेंडूचा खेळ शिल्लक की सूर्य उगवला, प्रकाश पडला आडवा डोंगर, याला तुमचा आमचा नमस्कार आहे. सूर्य मात्र सकाळच्या सत्रामध्ये उगवला होता, नमस्कार तुम्ही आम्ही मात्र केलेला आहे. परंतु या महामुकाबल्याला सुद्धा मात्र नमस्कार करण्यासाठी आपण मात्र तयार आहोत. वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला आहे. एक एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये. नामदेव गुल्लाम ज्यांची मात्र वैयक्तिक धावसंख्येचा मात्र विचार केला तर मात्र 29 धावांवरती मात्र खेळतोय. आतापर्यंत सूर्यकांत मात्र फलंदाजी मोठे फटके सुद्धा मात्र त्याच्या बॅट मध्ये येतात. ऑन साईडला प्ले करण्याचा प्रयत्न आणि प्ले केलेला मात्र चेंडू कारण की शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः मात्र चेंडू फाईचा समन्वय झाला नाही. पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव बघायला भेटते आणि एक धावानंतर फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. 93 लॉस ऑफ द 3 विकेट. 7वं षटक फलकावरती पदावरती. 7व्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत महाले यांनी मात्र नक्कीच आपल्या संघाला मात्र सावरलं होतं, सांभाळलं होतं. हेमंत लहारे मात्र लवकर बाद झाला. अरुण कणोजे सर मात्र लवकर बाद झाले होते आणि हा चेंडू मात्र बॅटफुटला मात्र पंच केलेला फटका इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र करण्यामध्ये पूर्व तयारी केली होती. चेंडू पाहिजे समन्वय झालं, अर्थात एक धाव ती समाधान मानावं लागतंय. एक धावानंतर धावत परत लवकर आलो. ससुनेच्या मैदानात मात्र नक्कीच उडाणघाटच्या मैदानात उभा राहिलं. आज मात्र नक्कीच सामन्याची मात्र नक्कीच एक सुंदर मजा घेण्यासाठी एक तुम्ही आम्ही उत्सुक आहोत. कारण की शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना फलकावरती धावसंख्या 94. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावा जर गोळा केला तर मॅन फ्रॉम धुमोडीकर मिस्टर निवृत्ती बोडके सर यांच्या वतीने कॅश प्राइज असेल ते 1001 रुपयाचे बक्षीस. कारण की जर मात्र त्र्यंबकेश्वर तालुका जिंकला तर मात्र नक्कीच निवृत्ती बोडके सर यांच्याकडे मला कॅश प्राइज झाले ते 501 रुपयाचे बक्षीस. आणि जर पेठ तालुका संघ जर या ठिकाणी मात्र विजयी झाला तर मॅन फ्रॉम पेठ मिस्टर विक्रम चौधरी यांच्याकडनं कॅश प्राइज मात्र असेल ते 1001 रुपयाचे बक्षीस. अशी मात्र ही मानाची स्पर्धा. या महामुकाबल्याच्या स्पर्धेला मात्र नक्कीच सौजन्य प्रकाशजी चौधरी साहेब यांच्या मात्र नक्कीच वतीने एक सुंदर ट्रॉफी असेल. या महामुकाबल्याला प्रेक्षकासाठी एन्जॉय करण्यासाठी मात्र हा महामुकाबला, कारण की एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणार मात्र नक्कीच आहे खेळाडू मुकेश पवार येतोय गोलंदाजी भूमिकेमध्ये. आपण बघतो की नक्कीच अंतिम फेरीमध्ये मात्र पोहोचलेला कोहर संघ, अंतिम फेरीमध्ये मात्र पोहोचलेला गणेशगाव संघाचे मात्र समर्थक किती मात्र आहेत हे तुम्हाला मात्र मित्रांनो माहित आहे. नक्कीच आदरणीय साहेबांकडनं मात्र आम्हाला मात्र अपेक्षा होती की साहेब मात्र कधी नक्कीच एकदा मात्र नक्कीच आमच्याकडे मात्र विनंतीचा कॉल येतोय आणि हिरामनजी पवार साहेबांकडे मात्र विनंतीचा कॉल आलेला आहे. आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेबांकडे मात्र कॅश प्राइज असेल जर पेठ तालुका जिंकला तर कॅश प्राइज 1501 रुपयाचे मात्र बक्षीस. व यावेळेला लवली गोलंदाजी सुरेख सिंधू इनामाची घोषणा केली जाते का नाही. स्पर्धा तुमची आहे, स्पर्धा आमची आहे, स्पर्धा सगळ्यांच्या स्पर्धा मानाची आहे. या स्पर्धेला मित्रांनो कोणी मिस करू नका. आज मात्र नक्कीच मंच फुललेला आहे मानवरांच्या वतीने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला प्ले केलेला फटका इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून करतो. इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून करण्याचा चेंडू सीमा रेसा पलीकडे जातोय. चेंडू 4 धावांसाठी मात्र प्रभुत्व होत असताना फलकावरती धावसंख्या आपण मात्र बघू शकता की 98. या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच लेफ्ट मोर विकेटमध्ये षटकामध्ये पुढचा चेंडू नक्कीच धावचीत करण्याची मात्र नामी संधी, कारण की क्लोज कीपर आणि क्लोज कीपर असताना बघतो की नक्कीच पंचांमध्ये कॉल काय येतोय.
वाईट आहे की नाही, अक्षरशः मात्र वाईट चेंडू नाही, तर मात्र फलंदाज बाद होते अकबर शेख. जर त्र्यंबकेश्वर तालुक्याचा संघ जिंकला तर आदरणीय रवी भोई माजी सभापती त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने मात्र कॅश प्राइज आहे ते 1501 रुपये बक्षीस. जबरदस्त सामना कारण की मित्रांनो आपण बघतो की एकदा बक्षीस आम्हाला खैरात केली जाते कारण की अद्याप मध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये आपण मात्र बघतो की सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये मात्र हे मैदान सजवलेलं आहे कारण की आपण नेहमी बघतो की जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट ही मात्र स्पर्धा मागील वर्षी चोळमुखच्या मैदानाची जशी मात्र स्पर्धा
48 चेंडू आणि नक्कीच 109 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी नक्कीच पेठ तालुका या संघामध्ये नक्कीच या आव्हान दिलं असेल. आपण बघतो की नक्कीच पहिला गोलंदाज मॅन फ्रॉम न्यू स्टार हर्सुल संघाचा मध्ये हा तारणहार हिरा कोहिनूर हिरा मेस्टर हेमंत लहारी गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ मध्ये चेंडूला खेळून करतोय. बघतो की नक्कीच इनसाइड आउट एरियामध्ये बदल चेंडूला खेळून करतोय. वन बॉम्ब नंतर चेंडू मध्ये सीमा रेषा पलीकडे जातो. यामध्ये शंका नाही. स्टँड अ डिलिव्हर्ड अफलातून फटका सुरेख फटका चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. यावेळेला बघतो की नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार कारण की नक्कीच जेव्हा मात्र नक्कीच ओपन गटामधून मात्र सामने कुठेही असतात तेव्हा मात्र नक्कीच एक संघामध्ये मात्र दोन्ही खेळाडू मात्र खेळतात परंतु एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणारे हे दोन्ही खेळाडू मिस्टर हेमंत लहारे मिस्टर किरण सर स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला मात्र आपण बघू शकता की नक्कीच मिस्टर दीपक. पहिला चेंडूवरती मात्र नक्कीच पहिला चौकार ऑन साइड मध्ये फ्री केलेला फटका बघतो की नक्कीच ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र थोडासा मात्र पाठीमागे सरसावतोय. एक धाव तर बघायला भेटते यामध्ये शंका नाही. उपस्थित मात्र नुकतंच मात्र आगमन होतोय. आपण बघतो की प्रकाश झिरवाळ साहेबांचं त्यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत करतोय. त्यांना मात्र विनंती करतो की आपण मात्र मंचावरती यावं. दीपकसाठी हा चेंडू खोलवर मारचा चेंडू आणि खोलवर मारचा चेंडू असल्यानंतर बघायचं की नक्कीच अप्रतिम मात्र चेंडू हाताळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. मिस्टर अमोल राऊत मॅन फ्रॉम राजकमल ठाणापाडा संघाचा मात्र हा कप्तान परंतु यावेळेला मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मात्र खेळतोय. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही हे मित्रांनो तुम्हाला मात्र माहित आहे की क्षेत्र कुठल्याही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये जर मात्र तुम्हाला पुढे जायचं असेल तर मात्र नक्कीच एक चांगलं कर्तृत्व मात्र निर्माण करावं लागेल आणि तसंच मात्र कर्तृत्व मात्र निर्माण करणारे मात्र नक्कीच या ठिकाणी एक सन्मानित नागरिक आपल्या व्यासपीठावरती मात्र आहेत. एक धाव बघायला भेटते आणि एक धाव बघायला भेटल्यानंतर फलकवरती धावसंख्या जाऊन मात्र पुढेच लागते 6 ही धावसंख्या. हेमंत लहारी गोलंदाजी मार्कवरती मात्र तयारी करतोय. 10 बारा फलंदाज स्टार्ट घेताना समोर मात्र फलंदाज तयार असेल. किरण गांगुडे सर आउटसाइड टॉप चेंडूला खेळून करतोय. नक्कीच इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला खेळून करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तयार असेल मिस्टर एडी मेडी केडी डीके सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना बघतो की नक्कीच निश्चितपणे 2 धावा. यावेळेला आपण बघतो की नक्कीच एक धाव बघायला भेटते आणि एक धाव मात्र बघायला भेटल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन मात्र पुढे सरकते ती 7 ही धावसंख्या. राईट टर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने मात्र हा चेंडू मात्र खोलवर मारचा चेंडू तत्पूर्वी मात्र बघतो की नक्कीच हळूवारपणे मात्र चेंडूला खेळून करतो आणि हळूवारपणे चेंडूला खेळून काढल्यानंतर ऑन साइडच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामधून चेंडू मात्र पाठीमागे सरसावतोय. एक धाव. षटकाची समाप्ती षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या 8 ही धावसंख्या मात्र बघायला भेटते. 109 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत मात्र पहिल्या षटकाचा मात्र मेंटली पॉवर प्लेचा मात्र खेळ समाप्त झालेला आहे आणि मेंटली पॉवर प्लेचा मात्र खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आहे ती 8 धावसंख्या. 2 फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर किरण खेळतोय 5 धावांवरती आणि नक्कीच त्याला साथ देतोय मिस्टर दीपक हा नक्कीच खेळतोय 3 धावांवरती. या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच जाधव साहेब मॅन फ्रॉम कोहर हेही मात्र नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. सहर्ष स्वागत करण्यासाठी मी राहुलजी चौधरी यांना विनंती करतो की नक्कीच जाधव साहेबांचं आपण मात्र नक्कीच पुष्प आणि श्रीफळ देऊन मात्र सहर्ष स्वागत करायचं आहे. बघा समोर मात्र अतिशय मात्र नक्कीच एक प्रेक्षकांची गर्दी कारण की नक्कीच हिरवे गारगारीचे हरित तुरणाच्या मखमालीचे आपण बघतो की नक्कीच पेठ तालुक्यासाठी आदरणीय मात्र नक्कीच गोरगरिबांच्या मात्र कैवारी आपण मात्र बघतो की आदरणीय हिरामनजी पवार साहेब यांच्याकडनं सुद्धा मात्र कॅश प्राइज मात्र लागते 1001 रुपयाचे बक्षीस पेठ तालुक्यासाठी. यावेळेला कोलवर मात्र चेंडू हा समोर मात्र चेंडूला खेळून करतोय. नक्कीच शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. हिट जसं तसं प्रत्युत्तर आहे की नाही. नामदेव गुलाम येतोय गोलंदाजी मार्कवरती. नामदेव गुलामने जर मात्र लगातार 3 विकेट घेतल्या तर मात्र कॅश प्राइज मध्ये असेल. कट्टर सरंकडे मात्र 501 रुपयाचे बक्षीस. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला मिडॉनच्या डोक्यावर चेंडूला खेळ करतोय. बघतो की नक्कीच पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र जीवाचं रान करतोय मिस्टर डीके. सुंदर चेंडू फेक करतो आणि सुंदर चेंडू फेक करत असताना संधी निर्माण झाली होती 2 धावा घेण्यासाठी.
मित्रांनो, आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षांनंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे. की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु मात्र पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस नक्कीच देते छत्री. हे तुम्हाला माहित आहे. तसं मात्र नक्कीच या मान्यवरांची मात्र नक्कीच जी आपल्यावरती मात्र माया आहे, ही माया मात्र सातत्याने मात्र नक्कीच आपल्याला मात्र बघायला मिळते. यावेळेला मात्र नक्कीच स्टेप आउट होण्याचा मात्र धाडस दाखवलं होतं. समन्वय झालं, परंतु आपल्या स्वतःच्या फलदौलतीमध्ये सुंदर क्षेत्रक्षमता करण्यामध्ये तयार दाखवली. षटकामध्ये चेंडू गती 3, धावपलगवती धावसंख्या 10. की जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं मात्र पहिलं पाऊल असते. स्वप्न कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, स्वप्न तुम्हाला मात्र अगोदर बघावं लागेल. स्वप्न बघण्यासाठी आपल्या मात्र नक्कीच त्या क्षेत्राची मात्र नक्कीच पाहणी करावं लागेल, त्या खेळाची मात्र विभागणी करावं लागेल, सगळ्या गोष्टीची मात्र परतूत करावं लागेल. या समजा क्रिकेट शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये फुल पटका, नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू जाता सीमा रेषा पलीकडे. ब्युटिफुली चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. मी सांगतो ना की ज्याच्या अथंग परिश्रमातून मात्र नक्कीच हे मैदान मात्र सजवलं, चांगली मात्र खेळपट्टी तयार बघायला भेटली. मैदानाच्या चारही बाजूला मात्र नक्कीच की सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीने मात्र हे जी पट्टी समोर मात्र जे झेंडे, काय दृश्य आहे या मैदानाचं, अफलातून कार्य. श्री आहे ससनेकरांना आउटसाइड टॉप स्टंप मध्ये चेंडू घेऊन डी कॅच चेंडू खाली. ग्रेट कॅच, सुपर कॅच आणि सुपर कॅचचा मिस्टर दीपक मात्र बाद होतोय. पेठ तालुक्यातील मात्र हा पहिला एक नावालेला खेळाडू मात्र बाद होतोय. मिस्टर दीपक बॅक टू द पेव्हिलियन. तत्पूर्वी मात्र बघतो की नाही दीपक गावित सोहम कृषी सेवा केंद्र हर्सुल आपण मात्र उपस्थित झालेला आहात. आपण मात्र व्यासपीठावरती यावं ही नंबर करतोय आपणास. या स्पर्धेला आपलं सुद्धा मात्र खूप काही मोठं मोलाचं योगदान. आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच दीपकजी गावित आपण मात्र ज्या ठिकाणी असाल आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे, नंबर करतोय. गणेश चौधरी आपण सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. जागा मालक आपण सुद्धा मात्र नक्कीच व्यासपीठावरती यावं आपणास मात्र विनंतीचा कॉल येतोय. 9 या धावसंख्येवर मात्र दीपक मात्र बाद झाला. 9 या धावसंख्येवर दीपक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंगेश. आपण बघतो की मिस्टर मंगेश समोर मात्र किरण गांगुळे सर अतिशय मात्र एक शार्क हुशार चपळाचा मात्र हा फलंदाज. मोठा टार्गेट असेल 109 धावांचा आणि मोठं टार्गेट असल्यानंतर बघायचं की हाच सामना मात्र चोळमुखच्या मैदानावरती सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. पहिला चेंडू आउटसाइड टॉप स्टंपला मात्र चेंडूला घेऊन जातोय. स्कोर ऑफ द विकेटच्या बदल्यात चेंडूला मध्ये घेऊन जातोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. ब्रँडन पडका 4 धावा. अतिशय चांगला फटका, कारण की स्कोर ऑफ द विकेटच्या बाजूमध्ये चेंडूला घेऊन करतोय. तमान माझी लाडकी क्रीडा राज्यामध्ये या क्रीडा नगरीमध्ये मात्र दाखल आहेत, कारण की फलकावती या 4 धावने मात्र फलकावती धावसंख्या पुढे शकते. 18 ही धावसंख्या ऋणबंधनाच्या आशात आपल्या टिकून राहाव्या गाठी. निरोप घेऊ काही क्षणात मात्र पुन्हा भेटण्यासाठी. निरोप मात्र नक्कीच आपण मात्र घेणार आहोत या स्पर्धेचा. परंतु आपण मात्र बघतो की मानाची स्पर्धा मित्रांनो, आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर मात्र अद्याप मात्र महामुकाबला मात्र हा सुरू आहे. आणि यानंतर मात्र कोणी मात्र मित्रांनो कुठे जाऊ नका, कारण की मेगा फायनलचा सामना असेल कोहोर विरुद्ध गणेशगाव. कोहोर विरुद्ध मात्र गणेशगाव असा मात्र हा मेगा फायनल मध्ये सामना बघायला भेटेल. आज जर क्षेत्रक्षणाची मात्र बाजू सजवली जाते. कोणी पडत असेल तर मात्र नक्कीच शत्रूला मात्र मात द्यायला विसरू नका. रणगन्नाथ शत्रूवरती मात्र नक्कीच मात द्यायला विसरू नका, कारण की विसरा काही कालचं आजचं उद्याचं, पण आजच्या या घडीला या क्रिकेटच्या खेळाला मित्रांनो दाद द्यायला विसरू नका. हा क्रिकेटचा खेळ अतिशय जबरदस्त 16 कला संपन्न खेळ मानला जातोय. खेळ असो वा आयुष्य, की प्रत्येक मात्र नक्कीच प्रत्येकाने मात्र म्हटलं जातं की नक्कीच आयुष्य जगण्यासाठी जसा मात्र नक्कीच एक वेगळा पराक्रम करावा लागतो, तसाच मात्र हा क्रिकेटचा खेळ खेळत असताना एक कठीण परिस्थिती होती. जो संघ जाऊन मात्र मात करतोय हा असली खेळाडू मात्र बनतोय. हेमंत लहार एक गोलंदाजी मार्क होती तयारी मध्ये. ऑन साइडला यावेळेला हवेमध्ये चेंडू लोप केला जातोय. जस्ट ब्युटिफुल हिट आउट पार्किंग मध्ये मध्ये चेंडू खेळत चेंडू षटकार. अतिशय चांगला मात्र फटका आणि अतिशय चांगला फटका खेळत असताना आपण बघतो की नक्कीच षटकार जातोय. आणि षटकार जात असताना या स्पर्धेला मात्र तिसरा पारितोषिक म्हणजेच चषक जे असेल आदरणीय योगेशजी गावित सोहम कृषी सेवा केंद्र हर्सुल
हे मात्र मान्यवर मात्र आपल्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित झालेल्या त्यांचं देखील मात्र सहर्ष स्वागत करावं अशी मात्र मी विनंती करतोय. यावेळेला हिमन लहरी करतोय गोलंदाजी मंगेशसाठी मात्र हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मात्र लॉफ केला जातोय. चेंडू काल मात्र क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू सी मारे सापार उचल बांगडी टाक रंगी दे रे हरी काटलावरी दुधाची तहान ताकावरी. नक्कीच या ठिकाणी काय म्हणू शकाल, दोन चेंडूवरती दोन षटकार जातात आणि दोन चेंडूवरती दोन षटकार जात असताना बघायचं की तिसरा चेंडूवरती जर मात्र तिसरा षटकार गेला तर मात्र क्या प्राइज असेल. खंडू रावीत नवी मुंबई पोलिसांनी त्यानंतर आपण मात्र बघतोय की अंबादास चौरे आणि त्यांच्या समाज आपण मात्र बघतो की कैलास चौधरी यांच्याकडनं मात्र क्या प्राइज मात्र 500 रुपये बक्षीस असेल. मिस्टर मंगेश की हिरामनजी पवार साहेबांकडनं सर्व मात्र कॅश प्राइज लागले ते मात्र 1001 रुपयाचं आदरणीय मात्र नक्कीच युवा नेते तुमच्या आमच्या मात्र गोरगरिबांच्या मात्र एक आधार स्तंभ ज्याला मात्र म्हटलं जातंय आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब यांच्याकडनं मात्र कॅश प्राइज असेल मात्र 1501 रुपयाचं बक्षीस. जर मात्र नक्कीच यावेळेला थर्मेनच्या रिजन मध्ये मात्र चेंडूला खेळून करतोय एक धाव तर बघायला भेटते. जर त्र्यंबकेश्वर तालुका संघ हा जिंकला तर मात्र रवी भोई साहेबांकडे मात्र कॅश प्राइज मात्र 1501 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. एक जबरदस्त अशी मात्र नक्कीच ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला भेटते. तत्पूर्वी मात्र नक्कीच निवृत्ती बोडके सरांकडनं सुद्धा मात्र कॅश प्राइज मात्र लागले ते 500 रुपयाचं बक्षीस. पण मात्र नक्कीच चेंडू सीमा रेसा पलीकडे जातोय चौकारासाठी कारण की जास्त ब्युटिफुल हिट डाऊन द क्रीज बिटवीन द गॅप आणि बिटवीन द गॅप मध्ये मात्र चेंडूला खेळून करतोय. चेंडू जातोय सीमा रेसा पलीकडे चौकारासाठी धावसंख्या वाढते धावपल करते 34 कारण की मंगेश आणि त्याला साथ देतोय किरण सर. मंगेश खेळतोय अद्याप मात्र 2 षटकार एक चौकाराच्या साधामध्ये 16 धावे होते आणि त्याला मात्र साथ देतोय मिस्टर किरण सर. अद्याप 9 धावा करून मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच एक चांगली मात्र फलंदाजी बघायला भेटते. हेमंत लहारी आपल्या षटकामध्ये 5वा चेंडू घेऊन जातोय. हो जल्ल्यात किती मात्र चेंडू सोडलाय. आपण बघतो की जबरदस्त लेंथ लाईन सुरेख शेवटचा चेंडू देखील शिल्लक. मचिंद्र मगर यांच्याकडे कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचा मात्र बक्षीस जमा आहे आपल्याकडे. एक जो मात्र सामनावीरचा मात्र पुरस्कार ज्याला मात्र भेटला जाईल त्याला त्याच्या मात्र कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचा बक्षीस. वाह गुड फिल्डिंग मिस्टर प्रशांत महाले. आपला आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला असेल आणि आपला आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला असताना आपण बघतो की एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावपलकरती धावसंख्या 34. की कर्तृत्व ज्यांचं सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचं हिमालयाप्रमाणे ज्यांच्या आगमनामध्ये 16 फुलला स्वागत करतोय शब्द सुमनांच्या परिचताने आलेला माझ्या तमाम लाडक्या क्रीडा राज्यांचं आलेला मात्र माझ्या तमाम मानवरांचं सहर्ष स्वागत करतोय. कारण की आपण बघतो की 30 चेंडू 75 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि पेठ तालुक्याला जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष्य. या स्पर्धेचा मात्र भव्य दिवस मात्र चषक असेल कारण की बघतो की नक्कीच कॅश प्राइज आहे ते मात्र 33,000 आणि द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 21,000. द्वितीय पारितोषिक मात्र नक्कीच या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मात्र लाभलेला आहे आदरणीय युवा नेते आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब हे मात्र व्यासपीठावर मात्र उपस्थित आहेत. जाऊया मॅचकडे मित्रांनो, कोणी जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्क होते मिस्टर मनोज राऊत येतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. 30 चेंडू 75 धावांचं लक्ष्य. समोर मात्र किरण सर मात्र तयार असतील. मनोज राऊत पहिला चेंडू घेऊन येत आहे आणि पहिला चेंडू घेऊन येत असताना नक्कीच आउटसाइड टॉपचा मध्ये चेंडूला खेळून करतोय. तर मध्ये बघतो की सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर नामदेव गुलाम यांचा ज्याने मात्र आपल्या संघाला नक्कीच 35 धावांचं योगदान दिलं. जबरदस्त फटकेबाजी बघायला भेटली आणि जबरदस्त फटकेबाजी बघायला भेटल्यानंतर मात्र एक चांगलं दृश्य चित्र मात्र टिपलं जात आहे. मित्रांनो महामुकाबला चालू आहे. एक विनंती करतो की नक्कीच सीमारेषेच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही. समोर बसले मात्र नक्कीच गुलाबी पट्टीच्या आतमध्ये जे मात्र समर्थक आहेत त्यांना मात्र विनंती आहे की आपण मात्र नक्कीच गुलाबी पट्टीच्या बाहेर मात्र बसायचं आहे. और दशमच्या मात्र पुढचा चेंडू यॉर्कर इथे मात्र चेंडूला मात्र खेळण्यामध्ये पूर्व जबाबदारी स्वीकारली मंगेश मॅन फ्रॉम कोहर. आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल पण मात्र आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढत असताना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅट मधून आलेला आहे. हाच खेळाडू स्ट्राईक एंड लातेला गोलंदाजी करतोय मॅन फ्रॉम हर्सुल मिस्टर मनोज राऊत.
पुढील चेंडू शॉट चेंडू सरळती मात्र येणारा चेंडू जेपी डोमिनिश टॉयलेस फटका चेंडू सीमारेषा पार बिग हिट षटकार वेट अँड वॉच मध्ये मात्र घेऊन मारला फटका आणि वेट अँड वॉच मध्ये मात्र घेऊन मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पलीकडे धावसंख्या होती ती 41 म्हणून तर मित्रांनो सांगतो की नक्कीच जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समजली वाद तेच ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात आणि नक्कीच जसे आपण मात्र दीप प्रज्वलन करून मात्र नक्कीच या खेळाची सुरुवात केली तसाच मात्र हा महामुकाबल्याची मात्र नक्कीच सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच अंत सुद्धा होईल की नाही हे बघणं गरजेचं आहे लगातार 3 षटकार नक्कीच खंडू राऊत मुंबई पोलीस यांच्याकडे कॅश प्राइज असेल मात्र 500 रुपयाचं बक्षीस लगातार 3 षटकार कॅश प्राइज मात्र नक्कीच अंबादास चौरे सभापती पेट व कैलास चौधरी सरपंच गणसेत यांच्या वतीने जबरदस्त लेंथ लाईन सुरेख कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला सुरेखपणे मात्र हाताळतोय एक धाव बघायला भेटते यामध्ये शंका नाही आजच्या दिवसामध्ये मित्रांनो तुम्हा आम्हाला मात्र नक्कीच जेवणाची मात्र सुविधा उपलब्ध करून देणारे दिलीपजी चौधरी युवा सेना तालुका प्रमुख पेठ आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असेल या खेळाच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी गोल्डन चान्स नामी संधी धावसंख्या बघायला भेटते ती 42 अशी धावसंख्या चौथ्या षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक यावेळी मात्र कडक शॉट आणि कडक शॉट असल्यानंतर डीके मात्र चेंडू खाली आणि डीके असल्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तत्पूर्वी मात्र किरण सर मात्र जोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण केले जाईल जोपर्यंत मात्र फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा खेळण्याची पूर्व संधी नामी संधी मात्र उपलब्ध झाली होती त्या नामी संधीचे मात्र सोनं केलं यामध्ये शंका नाही की गेपोरी विट्टू दांडू लबारी चेंडू मारू नको दांडू कारण की नक्कीच हा विट्टू दांडूचा खेळ नाही हा क्रिकेटचा सामना आहे जवळजवळ 1598 साली मात्र या क्रिकेटची मात्र सुरुवात झाली पहिला प्रथम मात्र हा क्रिकेटचा खेळ इंग्लंड या देशामध्ये नक्कीच प्रवृत्त झाला आणि त्याच अनुषंगाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स किरण गांगुळे सर की माझी जिम्मेदारी काय मित्रांनो तुम्हा आम्हाला वेळ लावला 120 ग्रामच्या या टेनिस बॉलने आणि या महामुकाबल्यामध्ये आपण मात्र बघतो की किरण सरांची बॅट मात्र चमकते पेठ तालुक्यासाठी ॲज अ कॅप्टनचा मात्र रोल अदा करतोय किरण गांगुळे सर धावसंख्या होते या चौकाराने 48 अद्याप आपण मात्र बघतो की 24 चेंडू आणि 61 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी पेठ तालुक्याला हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू 61 धावा पाहिजेत चोवीस चेंडू 61 धावांचा लक्ष्य मित्रांनो कुणी कुठे जाऊन का बघत राहा ऐकत राहा कारण की कंसरा चषकाचा मात्र हा थरार आहे शेवटचा दिवस आणि महामुकाबला मित्रांनो चालू आहे याच मैदानावरती तत्पूर्वी मात्र किती व्यासपीठावरती मात्र प्रमुख अतिथी तुम्हाला मात्र बघायला भेटतात कारण की रवी भोई साहेब असतील आणि नक्कीच प्रेरणा गरिबांचे मात्र नक्कीच युवा स्थान प्रेरणा स्थान आपण मात्र बघू शकता की हे सर्व मानवर आहेत आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब असतील हिरामनजीचा पवार साहेब असतील त्यांच्या समावेत आपण मात्र बघतो की ॲडव्होकेट वकील साहेब वाजिदभाई शेख साहेब अखलाकभाई आणि अण्णा मान्यवर मात्र या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत का नाही मानाची सन्मानाची मित्रांनो स्पर्धा मानाच्या सन्मानाच्या मात्र स्पर्धेला मात्र आजच्या दिवसामध्ये मान्यवरांनी मात्र भेट दिलेली आहे मॅच कडे जाऊया गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये मिस्टर अमोल राऊत येतोय एक्सविनचा राजकुमार म्हणून ज्याची प्रसिद्ध असेल ओव्हर द स्टंप पहिला चेंडू यावेळेला नक्कीच सुरेख चेंडू होता अरुण सर मात्र चेंडू मात्र संभला नाही चेंडू मात्र नक्कीच पाठीमागे सरसावलाय एक धाव बघायला भेटते लगातार 3 विकेट जर घेतले तर मात्र आपण मात्र बघतो की हॅट्रिक साठी मात्र राजकमल ठाणापडा सागर कटारे सर यांच्याकडे मात्र कॅश प्राइज येते ते 500 रुपयाचं बक्षीस सज्ज सारे लोक ऐक्षण आले अमृताचे उजळलेला मंच आहे ते जसे पौर्णिमेचे त्या मनालाही मात्र नक्कीच कळाले भाव माझ्या या मनाचे गोड मानून घ्यावं शब्द माझ्या नक्कीच स्वागताचे माझ्या मानवरांसाठी मात्र नक्कीच एक पर्वणी येते माझ्या क्रीडा रसिकांसाठी ही पर्वणी असेल कारण की नक्कीच गोड मानून घ्या शब्द माझ्या स्वागताचे आणि त्याच अनुषंगाने बघतो की यावेळेला हा सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडू असल्यानंतर बघतो की एक धाव जर सामना जिंकायचा असेल तर मात्र पेठ तालुक्यातील मात्र या खेळाडूंना मात्र नक्कीच जिगरबाज खेळ करावा लागेल आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुद्धा मात्र खेळाडूंना एक जिगरबाज मात्र गोलंदाजी करावं लागेल
या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच जाऊया मॅच कडे. त्याचप्रमाणे ओव्हर द स्टंपच्या बाजूमध्ये गोलंदाजी केली जाते. एक चांगलं मॅनेजमेंट आउटसाइड टॉप स्टंपच्या डोक्यावर पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला खेळून करतो आणि पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढण्यात चेंडू सीमा रेषा पार जातोय. चौकारासाठी मध्ये चेंडू जातोय. प्रेक्षक वर्गांना जर हा सामना आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच आमच्या नक्कीच दरम्यान आणि नक्कीच बॅटपूर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक चिमारेषेच्या बाहेर मात्र नक्कीच बसलेले आहेत त्यांना मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते या सामन्यासाठी. महामुकाबला खास कर मात्र गणेश गावच्या मात्र समर्थक मात्र आजच्या दिवसामध्ये जबरदस्त प्रमाणे मात्र बघायला मिळतात. कोहर संघाचे समर्थक मात्र जबरदस्त प्रमाणे बघायला मिळतात. कारण की जशी आपण मात्र गणेश गावची स्पर्धा बघितली की एनटीसी लाईव्ह ची स्पर्धा आपण मात्र थेट जीटीसी लाईव्ह स्पर्धेमध्ये मात्र सहभागी आहेत. यावेळेला सुरेख चेंडू परंतु अरुण सरांकडे मात्र आज मात्र चांगला परफॉर्मन्स मात्र चांगला बघायला भेटला नाही. यश रक्षकाच्या पाठीमागे सुंदर चेंडू टाकला जातोय. आता गुड बॉलिंग आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच नुकतंच मात्र आगमन होतोय. जे एन पेट्रोल पंप म्हणजेच संजयजी गायकवाड साहेबांना सुद्धा मात्र विनंती करतो की साहेब मात्र आपण मात्र मंचावर यावं असे मात्र आपणास मात्र विनंती करतोय. अनेक प्रमुख अतिथी तर मात्र आपल्याला मात्र बघायला भेटतात आणि त्याच ठिकाणी बघतो की यॉर्कर त्या मात्र चेंडूला पुन्हा एकदा अरुण सरांकडे चेंडू मात्र निसर्ग झाला. कारण की चेंडू कधी उडतोय कधी चेंडू खाली राहतो हे चित्र मात्र समजायला मार्ग नाही. दोन फलंदाज खेळतात मैदानात आपण मात्र बघतो की नक्कीच मंगेशच्या बॅट मधून मात्र नक्कीच 3 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच मिस्टर किरण अद्याप त्याला साथ देतोय. धावपलकावरती धावसंख्या बघायला भेटते. आमचे गुणलेखक मात्र आम्हाला सांगतात की 56 धावसंख्या अद्याप 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. मिस्टर अमोल राजकमल संघाचा मध्ये हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याकडे मात्र बघायला भेटतोय. मंगेश करता हा चेंडू मात्र लवली स्ट्रोक प्रमाणे मध्ये चेंडूला खेळून करतोय आणि लवली स्ट्रोक प्रमाणे मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव तर बघायला भेटते. स्ट्राईक असेल ती मंगेश कडे. षटकाची समाप्ती येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये धावा लागतील ते आपण मात्र बघणार की नक्कीच. कारण की धावसंख्या झाली ती तब्बल 57 आणि 57 धावसंख्या असल्यानंतर 18 चेंडू 52 धावा पाहिजे पेठ तालुक्याला जिंकण्यासाठी. जाऊया मॅच कडे. 18 चेंडू आणि धावा पाहिजे तर 52 धावा. कारण की मंगेश आणि नक्कीच मिस्टर किरण महामुकाबला का सांगितलं जातोय. महामुकाबला कसा असला पाहिजे. महामुकाबला असा असला पाहिजे कारण की नक्कीच प्रमुख विचार मंचावरती मात्र नक्कीच मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामुकाबला मात्र होतोय. एक चांगलं छायाचित्र मात्र टिपलं जाते. मिस्टर कुणाल इंदप यांच्याकडनं कॅमेरा मॅन जीटीसी लाईव्ह चे मात्र एक चांगला मात्र कार्य करणार मात्र नक्कीच कॅमेरामॅन मिस्टर कुणाल इंदप. यावेळेला बघायचं की नक्कीच ओव्हर द स्टंपच्या बाजूने पहिला चेंडू मात्र खोलवर मारता चेंडू मंगेश करता. हा चेंडू मात्र खोलवर मारता चेंडू आणि खोलवर मारता चेंडू टाकत असताना बघतो की नक्कीच एक धाव तर यशस्वीपणे कंप्लीट केली जाते. की आई आई विहीर बघ विहिरीत पाणी बघ पाण्यात वेल बघ आणि त्याच वेळेला फुल बघ आणि त्याच फुलाचा सुगंध बघ. शेवटी हाचा सुगंध दरवतो आनंद रक्षण येतो. आई केळ कोकली मान वाकली 32 पिले मी एकटी. अवघ्या कमी वयामध्ये आपल्या पुत्राला छातीवर घेऊन स्वराज्यासाठी लढा देणारी मा जिजाऊ होती. जनतेला संघर्षाचे प्रेरणा मंत्र देणारी अहिल्याबाई होळकर होती. आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न कार्य पुढे ढकलून स्वराज्यासाठी प्राण देणारा द ग्रेट तानाजी होता. हा सामना तसाच बघायला भेटतोय. सामना मात्र नक्कीच कोणाच्या बाजूने जाईल याच्याकडे समान क्रीडा शिकण्यावर लक्ष लागलेलं आहे. मनोज करतोय गोलंदाजी. यावेळेला सुरेख लाईन सुंदर लेंथ अप्रतिम जॉब. चार चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक असण्यात बघायचं की नक्कीच
अतिशय दमदार मात्र हा सामना नाही अतिशय दमदार सामना बघायला भेटल्यानंतर यावेळेला राईट अवध विकेटच्या बाजूने पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र खोलवर मारता चेंडू आणि खोलवर मारता चेंडू टाकत असताना मात्र नक्कीच निर्धाव चेंडू गुड बॉलिंग आणि गुड बॉलिंग टाकत असताना बघायचं की नक्कीच शेकडो मावळ्यांना घेऊन लागभर सेनीसी लढला बनवायला तो हिंदवी स्वराज्य जगला केले पराक्रम आणि सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये दौज्य फडकवला यावेळेला ऑफ स्टंपला मात्र चेंडूला ठेवला यॉर्करच्या मात्र चेंडूला मात्र हातात आणि यॉर्करच्या चेंडूला हातात असताना फक्त की नक्कीच एक धाव क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण मात्र नक्कीच आपलं मात्र कौशल्य जेव्हा मात्र दाखवतोय तेव्हा मात्र नक्कीच एक सुंदर मात्र कौशल्य बघायला भेटतंय कारण की आपण बघतो की नक्कीच आता मी दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे पलगावती धाव संख्या आपण बघू शकता की तत्पूर्वी 58 करके मंगेश अद्याप मात्र मैदानाच्या आतमध्ये ओ यावेळेला लॉप केलं जातंय लॉप करत असताना चेंडूला खेळ करतोय बिग हिट साठी कन्वर्ट केलेला मात्र पलकात चेंडू सीमारे सफल केला जातोय मंगेश जितला पेट्रोलतोय विचार मंचावरती आपण मात्र बघतो की नक्कीच जैन पेट्रोल पंपाच्या मध्ये नक्कीच एचपी पेट्रोल पंपाच्या मध्ये नक्कीच मालक आदरणीय गायकवाड साहेब यांचं मात्र आगमन होतंय साहेबांचा आम्ही शब्द सुमन आणि सरचं स्वागत करतोय मंगेशसाठी हा चेंडू कारण की नक्कीच पॉवरफुल वंडरफुल हिट मात्र खेळण्यामध्ये प्रयत्नामध्ये बघतो की नक्कीच चेंडू सीमारे सापली करत आहे झेल खेळण्यासाठी मात्र नक्कीच मार्गस्थ झाला मिस्टर माधवजी गायकवाड परंतु चेंडू आउट ऑफ पार्क जातोय सीमा पार धावसंख्या बघायला भेटते 68 धावसंख्या 6 षटकाचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या 68 आणि आपण मात्र बघतो की नक्कीच अद्याप केवळ मात्र एक फलंदाज बाद झालाय जर स्ट्राइक रेटचा विचार केला मंगेश या फलंदाजाचा तर जबरदस्त मध्ये खेळतोय कारण की 12 चेंडू 41 धावांचं लक्ष्य पेठ तालुक्याला जिंकण्यासाठी 12 चेंडू 41 धावा आपण बघू शकता की नक्कीच विचार मंचावरती मध्ये नक्कीच आदरणीय संजय सेठ एसपी पंपाचे मध्ये नक्कीच मालिक आणि त्यांच्या मध्ये सहर्ष स्वागत करताना या स्पर्धे प्रमुख शिल्पकार आदरणीय प्रकाश चौधरी साहेब यांच्या मध्ये शुभ असते नक्कीच साहेबांचा मध्ये नक्कीच पुष्प आणि श्रीफळ मध्ये सहर्ष स्वागत केलं जाते अतिशय मध्ये चांगलं मध्ये मार्गदर्शन अतिशय चांगलं मध्ये नक्कीच योगदान या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा दिलेलं आहे 12 चेंडू धावा लागतील त्या तुम्हाला मित्रांनो माहिती की 41 धावांचं लक्ष्य बारा चेंडू 41 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी आपण बघतो की नक्कीच मिस्टर अमोल राऊत येतोय गोलंदाजी मार्क होती पहिला चेंडू ती तरा रफ्तार मध्ये मात्र चेंडूला सोडवते बघायचं की नक्कीच पंचांमध्ये दाद मागताना पंचाने मध्ये दाद स्वीकारली पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की उत्तमजी चौधरी मॅन फ्रॉम सेवकंडी आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच मला वाटतं हेमंत खोटरे मॅन फ्रॉम सेवकंडी हे मात्र नक्कीच पंच बघायला भेटतात षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला मात्र प्ले केलेला पडका कारण की नक्कीच अतिशय मध्ये जबरदस्त लँड केला चेंडू जातोय सीमारे सपार षटकारासाठी चेंडू मध्ये जातोय 360 एबी डिव्हिलियर्स क्वालिटी प्रमाणे मध्ये हा फटका खेळून करतोय चेंडू सीमारे सपार होतोय षटकार या 6 धावांनंतर फलकावरती धावसंख्या जाऊन मात्र पुढे सकते 75 ही धावसंख्या आणि 75 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर अद्याप आपण बघायचं की नक्कीच मेगा फायनल ग्रँड फिनालेची मात्र प्रतीक्षा कारण की मेगा फायनल मध्ये कोहोर संघ पोहोचलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतो की गणेशगाव संघ मात्र पोहोचलेला आहे मेगा फायनल ग्रँड फिनालची मात्र प्रतीक्षा परंतु महामुकाबला चालू असताना महामुकाबल्यामध्ये अक्षरशः अमोल राऊत करतोय गोलंदाजी शॉट गली शॉट डॉट पॉइंट उजव्या साईडचा मात्र हे क्षेत्रक्षण फुलटॉप चेंडू यावेळेला मात्र कनेक्शन मध्ये चांगलं झालं नाही आणि कनेक्शन तितकं चांगलं न झाल्यानंतर किरण सरांना बाद करण्यामध्ये मात्र यश संपन्न करतोय मिस्टर अमोल राऊत बिग विकेट
ज्यांनी आपल्या संघासाठी जे एक मोठे एक योगदान दिलंय आपल्या खेळाच्या माध्यमातून 20 धावांचं योगदान दिलं आणि 20 धावांचं योगदान देत असताना बॅक टू द पेव्हिलियन, कारण की दीर्घ वेळ मात्र स्ट्राईक तर भेटली नव्हती. मंगेश अद्याप एका बाजूला मात्र किल्ला लढवण्यासाठी तयार असेल आणि नवीन फलंदाज जातोय. नक्कीच आपण बघतो की मॅन फ्रॉम जोगबोडी पेठ तालुक्यातील हा कोहिनूर हिरा जातोय मैदानावरती. नक्कीच मिस्टर मुरली जाधव मेजर. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वासना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वालगांना. या घडीला मित्रांनो आपण मात्र जपूया क्रिकेटच्या पाऊल खुणा. ह्या पाऊल खुणा तर मित्रांनो आपण जपतोय. अमोल राऊत करतोय गोलंदाजी आणि अमोल राऊत गोलंदाजी करत असताना तुम्हाला मात्र नक्कीच माहित असेल की क्रिकेटचा सामना म्हणजे अनिश्चित. क्रिकेटचा सामना कधीही मात्र काही होऊ शकतोय. पुढील चेंडू याही वेळेला मात्र अतिशय मात्र दमदार मात्र चेंडू टाकला होता, कारण की अमोल राऊत ज्याने मात्र खऱ्या अर्थाने कालचा दिवस तर गाजवला होता. षटकामध्ये चेंडू टाकून झाले तीन चेंडू मध्ये धावसंख्या बघायला मिळते ती 75 धावसंख्या, कारण की एक मोठं लक्ष 109 धावांचं लक्ष आणि 109 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुरली मेजर. यावेळेला बघायचं की नक्कीच राऊंड विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू ऑन साइडला मात्र पुल फटका खेळण्यामध्ये पूर्वक तयारी केली होती. थोडंसं मात्र गचा क्षेत्रक्षणाने गचा क्षेत्रक्षणाने पुरेपूर फायदा घेताना एक धाव बघायला मिळते, कारण की स्ट्राईक मात्र घेणं गरजेचं होतं ते मंगेशसाठी. मित्रांनो ज्याला सांगितले जाते ना की हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात आणि भावनाचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखो हजारांनी, परंतु तुमच्यासारख्या मात्र नक्कीच आम्हाला मान्यवर आणि क्रीडा रसिक रोज रोज मिळत नसतात. हे एकच मात्र लक्षात ठेवायचं आहे. या उडाण घाटच्या मैदानावरती जी समर्थकांची गर्दी, जी मानवरांची गर्दी शाल्यूट आहे मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये एक टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंटचा आपण मात्र ऑर्गनाइज मात्र बघतो आणि ऑर्गनाइज बघल्यानंतर अतिशय जबरदस्त मात्र ही टुर्नामेंट मात्र बघायला मिळते. ओव्हर द स्टंपच्या मंगेशसाठी हा चेंडू पूर्णपणे मात्र दमखम लावून मात्र बरका करतो. डिग्गजाचा चेंडू खाली, वन बाउंस नंतर चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. एक टर्निंग पॉइंट वरती मात्र चौकार येतो आणि टर्निंग पॉइंट वरती चौकार येत असताना पुलकाची धावसंख्या झाली 80 धावसंख्या. अद्याप 29 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी अद्याप मला वाटते 7 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष. काय होईल मॅच बघायचं की नक्कीच आदरणीय गोकुळभाऊ झिरवा साहेब यांच्या वतीने सुद्धा मला कॅश प्राइज मध्ये लागले ते पेठ तालुक्याला 1500 रुपयाचं आणि त्यानंतर मात्र नक्कीच हिरामनजी पवार साहेब यांच्याकडे सुद्धा कॅश प्राइज लागले ते 1000 रुपयाचं. समोर मात्र खेळतो आणि समोर मात्र खेळत असताना विकुभाऊ चौधरी यांच्याकडे सुद्धा मात्र कॅश प्राइज मात्र 1000 रुपयाचं बक्षीस लागले ते पेठ तालुक्याला. एक धाव तर मात्र पूर्ण केल्याने एक धाव पूर्ण करत असताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 7 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 81, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष जिंकण्याकरिता पेठ तालुक्याला. अद्याप मात्र दिग्गज मात्र फलंदाज तयार आहे, परंतु लक्ष थोडस मात्र नक्कीच मोठं आहे. शेवटी क्रिकेटचा सामना आहे, कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. 6 चेंडू 28 धावा महामुकाबला जिंकण्यासाठी पेठ तालुक्याला. आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामधून मात्र नक्कीच कुठला गोलंदाजी मार करते. प्रकाश भोई सरपंच मॅन फ्रॉम अमलोन यांना देखील मात्र विनंती करतोय की नक्कीच आपण सुद्धा मात्र व्यासपीठावरती यावं. प्रकाश भोई सरपंच अमलोन यांनाही देखील मात्र विनंती करतो की आपण मात्र व्यासपीठावरती याच आहे. आणि गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार कृती मला वाटतं रोहितदास कणोचे याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. 6 चेंडू 28 धावा. जबरदस्त सामना होतोय. अद्याप मात्र नक्कीच
आदरणीय वाजिदभाई शेख साहिब शांत स्वभावाने मात्र सामन्याची मात्र मजा घेताना कारण की नक्कीच एक स्टडी अभ्यास करत असताना की कुठला खेळाडू मात्र कशा प्रकारे मात्र खेळतोय हे बघत असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये नन्नासीच्या मैदानावरती मात्र नक्कीच एक आपला संघ मात्र दमदार होता. संघ मात्र पराभूत झाला. शेवटी मात्र हा त्र्यंबकेश्वर तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र हा संघ मात्र बघायला भेटतोय. 6 चेंडू 28 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी मार्क होती. रोहिदास कनोजे येतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू मध्ये हाताळण्यासाठी पहिला चेंडू मध्ये फुलटा चेंडू यावेळेला विकेट करतो आणि विकेट खेळताना डीके चेंडू खाली येतोय. सुंदर झेल पकडला जातो आणि सुंदर झेल पकडत असताना अँड इट्स गॉन मिस्टर मंगेश. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेण्यासाठी मात्र नक्कीच पात्र ठरला तो मात्र रोहिदास कनोजे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू 28 धावांचं लक्ष्य. मुरली मेजर 8वा तो क्षण कोळवंडीच्या मैदानाचा ज्याने मात्र 8 षटकार मारले होते. परंतु यावेळेला मात्र बघायचं की नक्कीच मुरली कशा प्रकारे रोहिदास कनोजे मात्र सामना करतोय. ऍज अ कॅप्टन मिस्टर हेमंत लहारी यांनी मात्र नक्कीच कान मंत्र तर दिलेला आहे. बघायचं की 5 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष्य. राईट टर्म राऊंड द विकेटच्या परिमाणात षटकामध्ये पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती. बघायचं की नक्कीच मुरली मेजर करता मात्र पहिला चेंडू यावेळेला नक्कीच पुढचा चेंडू विकेट चेंडू षटकारासाठी प्रवृत्त केलेला आहे. षटकार. 4 चेंडू खेळ शिल्लक. धावा लागतील त्या 4 मध्ये 22 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. 4 चेंडू 22 धावा. मुरली मेजर तयार असेल. महामुकाबला आणि महामुकाबला मात्र बघण्यासाठी आपण मात्र बघतो की यावेळेला 4 चेंडू 22 धावांचं लक्ष्य. याही वेळेला फक्त की काल जसा मात्र फटका चुकला होता तसाच मात्र हा फटका चुकतोय आणि चौथा गोलंदाज येतोय रोहिदास कनोजे. तर पेठ तालुका मात्र नक्कीच जर मात्र वाईट नो बॉल चेंडू नाही टाकला तर मात्र नक्कीच एक पराभवाच्या छायेमध्ये मात्र जाईल यामध्ये शंका नाही. कारण की 3 चेंडू 22 धावांचं लक्ष्य. जे बक्षिसामध्ये घोषणा केली होती रविभाई भोई साहेबांनी आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच हे बक्षीस मात्र नक्कीच या महामुकाबल्यासाठी मात्र दिलं जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. परंतु आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी रोहिदास कनोजे गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाजी करतोय. सुंदर मात्र गोलंदाजी अचूक नियंत्रणामध्ये मात्र चेंडू सोडले जातात. जर मात्र वाईट नो बॉल नाही टाकले तर मात्र बघायचा की नक्कीच हा सामना मात्र नक्कीच जवळजवळ त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मात्र नक्कीच हा सामना मात्र जाईल वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला आहे. लेग साइड वर मात्र चेंडू मात्र नक्कीच टाकला जातो आणि लेग साइड वरती मात्र चेंडू टाकत असताना बघतो की नक्कीच वाईटच्या इशारा पंचांनी घोषित केला आणि वाईटच्या इशारा पंचांनी घोषित करत असताना बघणार आहोत की अर्थात रोहिदास कनोजे गोलंदाजी मात्र भूमिकेमध्ये बघायला भेटतात. राउंड विकेट. समोर मात्र फलंदाज तयार असेल. साइट आउट एरियामध्ये मात्र चेंडूला खेळून करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक असेल तो मिस्टर हेमंत लारे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनंतर धावपगावती धावसंख्या बघायला भेटते ती 92 ही धावसंख्या मित्रांनो बघायला भेटते. कारण की 100+ मात्र धावा केल्या होत्या आणि 100+ धावा करण्यासाठी मात्र जे मात्र प्रत्युत्तर दिलं होतं की आहेर या ठिकाणी आपण बघतो की निवृत्ती सर बोडके यांच्यावरती मात्र कॅश प्राइज असेल ते 1000 रुपयाचं बक्षीस. बघायचं की नक्कीच औपचारिकता आहे की काय या सामन्यामध्ये. पण एकदा शॉर्ट चेंडू शॉर्ट फुल फटका चांगला फटका पण मात्र इंटू द कॅप मध्ये चेंडू जात असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक घेतोय 1 धाव आणि शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला आपण मात्र बघतो की नक्कीच पुढचा चेंडू पण मात्र हा चेंडू सुरेखरित्या मात्र चेंडू हातात आणि सुरेखरित्या मात्र चेंडू हातानंतर तर मित्रांनो महामुकाबला मध्ये समाप्त झालाय. महामुकाबल्यामध्ये नक्कीच त्र्यंबकेश्वर तालुका मात्र अग्रेसर राहिला आणि अग्रेसर राहिल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच या महामुकाबल्यामध्ये नक्कीच लाईनअप कर मात्र एक दुसरा सेकंड घ्यायचे आहे. लाईनअप कर मात्र सेकंड घ्यायचे आहे. पेठ तालुक्यावरती अतिशय मात्र बक्षिसामध्ये उधळण झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यावरती सुद्धा मात्र बक्षीस मात्र उधळ होती. शेवटी मात्र नक्कीच ज्यांनी मात्र अतिशय दमदार मात्र खेळ केला. दमदार खेळ करत भले आपल्या गावच्या संघासाठी खेळताना मॅन ऑफ द मॅच मात्र किताब